बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी तसंच विराज फाउंडेशन प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष सांस्कृतिक कार्यक्रम। यावेळेस महिला दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम हा विरार पश्चिम यशवंतनगर या ठिकाणी खाद्य व कला महोत्सव 2025 च्या रूपात आयोजित करण्यात आलेला आहे। 15 आणि 16 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर 16 मार्च रोजी दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत विविध कलागुणांना देखील वाव देण्यात येणार आहे। यामध्ये कलागुणांसाठी विशेष व्यासपीठ आयोजित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमात नृत्य, नाटक, गायन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरण होतील। यातील कलाकारांना देखील आपली कला सादर करण्याचा संधी देण्यात येणार आहे। याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये एक विशेष पायमल्ली गाठलेली असलेल्या तसंच विविध कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये आपलं नाव रोवलेल्या महिलांचा सन्मान सत्कार देखील करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विरार रन या ठिकाणी झालेल्या वॉकॅथॉन स्पर्धेमध्ये विशेष फोटोग्राफी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती। त्याचा निकाल देखील यावेळेस जाहीर करण्यात येणार आहे। जाणून घेऊया या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक हार्दिक राऊत यांचे यावर काय म्हणणे। सर्वप्रथम महिला दिन हा आपण विविध ठिकाणी साजरा केला। 8 मार्च, 9 मार्च आपल्या बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये विराटनगर विभागामध्ये आरोग्य शिबिर झालं। 8 तारखेला विवा कॉलेज येथे यंगस्टर ट्रस्टचा महिला दिन साजरा झाला। आज बहुजन विकास आघाडी तथा विभागीय महिला मंडळ, विराट फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी एक महिलांनी चालू केलेली बाजारपेठ, मागच्या वर्षीपासून तिचे हे दुसरं पर्व आहे। उद्याला स्त्री सन्मान सोहळा आपल्या स्वर्गीय भारतीताई देशमुख, प्रथम महिला बाल कल्याण समिती सभापती यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे स्त्री सन्मान सोहळा होणार आहे। त्या सन्मान सोहळ्यामध्ये वसई तालुक्यातील विविध तसेच विराटनगर मधील चांगल्या पद्धतीने ज्यांनी कलेमध्ये, क्रीडेमध्ये तसेच विशेष प्रावीण्य कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये मिळवलेलं आहे, अशा लहानातल्या लहान मुलीपासून ज्येष्ठातल्या ज्येष्ठ महिलेपर्यंत आपण त्यांचा सन्मान सोहळा इथे आयोजित केलेला आहे। तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये विरार रन जी झाली होती, त्या विरार रन मध्ये एक वेगळा आगळा वॉकॅथॉनचा महिलांसाठी आम्ही कार्यक्रम ठेवला होता। त्या सर्व महिलांच्या ग्रुपचं उद्याला इथे सन्मान होणार आहे आणि महिलांसाठी विशेष मनी हंट हा गेम शो आपण उद्याला आयोजित केलेला आहे। तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्ह्यूअर्सना आणि नागरिकांना विनंती आहे की या महिलांनी आयोजित केलेल्या खाद्य आणि कला महोत्सवाला आपण उपस्थिती लावायची। इथे ज्या महिला आपल्यासाठी त्यांनी जे एक वेगळी बाजारपेठ तयार केलेली आहे ती आपण येऊन इथे अनुभवायची आहे, चांगल्या खाद्याचा आस्वाद घ्यायचा आणि चांगल्या कलेचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे। माझी पुनश्च एकदा सर्व महिलांना विनंती आहे, आपल्या कुटुंबासह उद्या संध्याकाळी 4 ते 8 हा अनुभव घेण्यासाठी इथे यायचं आहे। यशवंतनगर अमेय क्लासिक क्लबच्या शेजारी असणाऱ्या या मैदानामध्ये आपण हा महोत्सव आयोजित केलेला आहे। ह्या महोत्सवाच्या आयोजनामध्ये, नियोजनामध्ये संपूर्णपणे सहभाग हा महिलांचा आहे। तर महिलांना आपण उत्तेजन देण्यासाठी इथे येऊन चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना सहकार्य करायचं, एवढी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। इथे सर्व प्रकारचं म्हणजे कलेच्या माध्यमातून उद्याला विविध गाणी, नृत्य ही महिलांसाठी स्टेज आपण दिलेलं आहे। पण ज्या महिलांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आज संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपली नाव नोंदणी इथे करायची आहे। आयोजक इथे स्वतः उपस्थित आहेत। महिला मंडळ हे इथे रात्री 8 वाजेपर्यंत बसणार आहे। 8-9 वाजेपर्यंत तुम्ही नावं आज आणून दिली तर उद्याला तुम्हाला तुमचा टाइम स्लॉट दिला जाईल, मी एवढी विनंती करतो। तसेच उद्याच्या या कार्यक्रमाला ज्या महिलांना विशेष बक्षीस मिळणार आहे, त्या ग्रुपना मिळणार आहे, त्याच जोडीला मनी हंट या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅश प्राइजेस असणार आहेत। तर जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही माझी विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।